नमस्कार. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण एका क्रिकेटरला भेटणार आहोत ज्यांनी 1987 म्हणजे 1987 to 2001 पर्यंत महाराष्ट्र क्रिकेटची खूप खूप सेवा केली. अशा एक अवलियाला परत आपण भेटणार आहोत. तर आज आपण अजिबात वेळ न घालवता भेटूयात शंतनू शरद सुगवेकर. शंतनू, तुझं रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. तू वेळात वेळ काढून इथे आलास त्याबद्दल पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद. पण सर्वप्रथम मला तुला विचारायचं, तुझं क्रिकेट चालू कसं झालं, कधीपासून चालू झालं? क्रिकेट सुरू झालं माझं आय थिंक वेन आय वॉज इन 9th स्टँडर्ड. ओके. 1979 वगैरे असेल. तू 9वीत असताना चालू केलं म्हणजे आजच्या हिशोबाने खूप लेट असं वाटतंय. कारण तूच मला ही गोष्ट सांगत असतोस की आजकाल मुलाचा जन्म म्हणजे त्याची शाळेची ऍडमिशन आणि क्रिकेट कोचिंगची ऍडमिशन एकाच वेळेस घेतली जाते. कारण 8वीत असताना मी ऍक्च्युली ग्राउंडवर गेलो होतो आणि जरा बरा खेळायचो म्हणून निर्मल सरांकडे जायचो मी, क्लब ऑफ महाराष्ट्र. समर कोचिंग कॅम्प असायचे ते. आणि कोचिंग क्लास मे महिन्याचं संपल्यानंतर ते म्हणले की अरे तू चांगला खेळतोस तर तू कंटिन्यू करायला पाहिजे. आणि असं ते कंटिन्युएशन झालं. आणि ही हिमसेल्फ म्हणजे खूप कमी कोच मी बघितले, खूपच कमी बघितले की जे स्वतःकडचे चांगले टॅलेंटेड मुलं दुसऱ्यांकडे पाठवतात. त्यापैकी एक निर्मल सर होते. आता तर नाहीच, म्हणजे आता असं घडूच शक्यतच नाही, इम्पॉसिबल आहे. म्हणजे तेव्हाही खूप ते अशी कमी होतं. रेअर होती गोष्ट, आता तर नाहीच. म्हणजे तर ते म्हणले अरे इथे माझ्याकडे येण्यापेक्षा तू PYC वर का नाही जात, देवजर ट्रस्टला, राजेभाऊ सरांकडे. तिथे तुझ्या टॅलेंटला जास्ती वाव मिळेल आणि तुला जास्ती चांगलं क्रिकेट शिकायला मिळेल. तर असं ते सुरू झालं आणि मग त्यांनी सल्ला दिला म्हणून मग मी देवजर ट्रस्टला जायला. पण निर्मल सरांकडे कोणी असं हात धरून कोणी नाही, मी कोचिंग क्लास जॉईन केला मे महिन्याचा आणि मी त्यांच्या ग्रुपमध्ये पडलं माझं नाव. अच्छा. असं म्हणून निर्मल सर माझे कोच. पण तेही चांगले कोच होते, तेही एक उत्तम कोच होते, खूप सिन्सिअर. आणि तसे त्यावेळेस ते नावाजलेले होते. म्हणजे असंही नाही की त्यांचं नाव नव्हतं कोचिंगमध्ये, पण तरी त्यांनी आपण हा जो सल्ला दिला, विच इज अ व्हेरी रेअर थिंग टू हॅपन. खूप रेअर आहे ना असं की स्वतःहून स्वतःचा कोच म्हणताय त्याचा चांगला प्लेअर तू माझ्याकडे नको, दुसरीकडे जाऊन बाबा खेळून शिकवण्याचा प्रयत्न कर. असं नाही, त्याच्या मागे त्यांचं एक लॉजिक पण असं होतं की तेव्हा त्यांच्या कोचिंग क्लासला मॅचेस जास्ती खेळायला नाही मिळायच्या आणि देवजर ट्रस्टला खेळायला मिळायचं. अच्छा. तर त्यांचं म्हणणं असं होतं की तू इथे प्रॅक्टिस करशील, पण शेवटी प्रॅक्टिस कशा करता करतो तो मॅच खेळण्याकरता, मॅचेस खेळण्याकरता. तर तू तिथे गेलास तर तुला जास्ती मॅचेस खेळायला मिळतील आणि यू विल ग्रो फास्टर आणि क्विकर वेअर. सो आय वुड सजेस्ट की तू तिकडे जा. एक मला तुला प्रश्न विचारायचा आहे, मी तुला त्यावेळेस म्हणतोय कारण एक जनरेशन मागचं क्रिकेटर तू आहेस असं मी समजलो, किंवा रादर तसं आता म्हणायला हरकत नाही, कारण क्रिकेट ट्रान्सफॉर्म झालंय, खूप बदललंय. तर त्यावेळेस जेव्हा तू जॉईन केला, आज मुलांचा फोकस असा असतो की मी जॉईन केले, मला IPL खेळायचंय, मला इंटरनॅशनल खेळायचंय. तर त्यावेळेस तू एक खेळ म्हणून जॉईन केलं होतंस का काही गोल होता तुझा समोर? मी खूप जणांना खरं वाटणार नाही, म्हणजे जसं माझं क्रिकेट अचानक सुरू झालं आणि मग इन्स्पाइट ऑफ हॅव्हिंग अ फ्यू पीपल इन आवर फॅमिली हू प्लेड फॉर महाराष्ट्र. हो. माझा चुलत भाऊ शेखर सुरवेकर, तो सुद्धा महाराष्ट्रासाठी अगोदर खेळून तो रणजी ट्रॉफी टीम मध्ये पण होता. माझे दोन मामा खेळले. पण तरी मी क्रिकेट असं सिरियसली घेतलं नव्हतं कधी. पण इट स्टार्टेड जस्ट असं सुरू झालं आणि मग माझ्या मामांनी आणि शेखरनी सुद्धा खूप त्याच्यामध्ये मला मदत केली, गाईड केलं. आणि सुरुवात जशी झाली तसंच मी रिटायर होईस्तोपर्यंत खेळत राहिलो. म्हणजे असं काही देयर वॉज नो टार्गेट असं काही. बट आय सिम्पली यूज टू एन्जॉय बॅटिंग. मला बॅटिंग करायला इतकं मनापासून आवडायचं आणि प्रेम होतं बॅटिंगवर की आय जस्ट प्लेड टू एन्जॉय द गेम. आणि फर्स्ट टाइम जेव्हा मी रणजी ट्रॉफीला सिलेक्ट झालो किंवा त्याच्या आधी अंडर 19 इंडिया खेळलो मी, तेव्हा थोडंसं मला आय थॉट की नाही वी कॅन मेक अ करिअर इन. तेव्हा पहिल्यांदा मला विचारायला की नाही आता आपल्याला इंडिया खेळायला पाहिजे.
पण ती खूप इनिशियल स्टेजेस होती ना, की म्हणजे अंडर 19 इंडियाची टीम, मला वाटतं पहिलाच स्लॉट होता तुमचा का त्याच्या अगोदर नाही, त्याच्या अगोदर झाल्या होत्या टूर. बरं. आय थिंक 2-3 टूर झाल्या होत्या. पण महाराष्ट्रातनं रिप्रेझेंट तूच पहिले मी आणि सुभाष रांजणे दोघांनी एकत्र आणि त्याच्या आदल्या वर्षी श्रीकांत कल्याणी आणि रॅन्डॉल्फ डॅनियल, अच्छा, ते दोघं इंडियाकडनं वेस्ट इंडिज टूरला गेले. बरं. आणि तुझी टूर होती ऑस्ट्रेलियाची. ऑस्ट्रेलिया. काय किस्से तिकडच्या ऑस्ट्रेलियातले? 19 वर्षाचा मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळायला जातो. तिथे इट वॉज अ कम्प्लिटली पाथ चेंजिंग अशी सिरीज होती ती. म्हणजे मी सिलेक्ट झालो बॅट्समन म्हणून आणि आय एंडेड अप बॉलिंग. हो, मला तो किस्सा ऐकायचा आहे. काय होतं म्हणजे ऍक्च्युली तू बॅट्समन म्हणून गेला होता आणि टीम सिलेक्ट झाली आमची. नेट्स होते आधी. म्हणजे टूरवर जायच्या आधी एक 7-8 दिवस कॅम्प होता छोटासा. आणि तेव्हा कसं म्हणजे बॉलर लागतात नेटमध्ये आपल्याला बॅटिंग बॅट्समन नाही टाकायला. म्हणजे रेग्युलर बॉलर्स कसे 4-5 राऊंड टाकले की जमतात. मग आपण मेकशिफ्ट तर तेव्हा मी मीडियम पेस टाकायचो आणि नेटमध्ये इतकी चांगली टाकली मी की ऑलराऊंडर म्हणून माझ्याकडे बघायला लागले. आणि तरी म्हणजे टूरवर गेल्यानंतर शेवटपर्यंत मला माहित नव्हतं की मी बॉलर म्हणूनही कन्सिडर केला जातोय. म्हणजे आणि तो इंटरनॅशनल जाणार, तुम्ही इंडिया रिप्रेझेंट करताय तर तशी गरज पण तुला वाटली नसेल कधी. आणि पहिली टेस्ट होती ॲडिलेड ओव्हल होती. आणि त्या मॅचला जेव्हा टीम दाखवली, टीम लिहिली गेली पेपरवर 11ची आणि कॅप्टन जस्ट गेला, टीम डिक्लेअर केली आणि कॅप्टन टॉससाठी गेला. तर आमचे मॅनेजर होते MP पांडव म्हणून पंजाबचे. तर ते माझ्या बाजूला बसले होते. त्यांना म्हटलं, सर इसने एक ही फास्ट बॉलर आहे, दुसरा दिखाई नाही दे रहा है. तर असं माझ्या खांद्यावर हात टाकला. मला म्हणले तुमकोही डाल नाही. तिथे म्हणजे कम्प्लीट बॉम्ब होता. आणि म्हणलं सर मी कधी आयुष्यात मॅच मध्ये बॉलिंग नाही टाकली, फास्ट बॉलिंग तर नाही, मीडियम पेस नाही. आणि तेव्हा कसं बॅट्समनना एक सवय होती की बॅटिंग करायचो आम्ही तेव्हा हाफ स्पाइक्स असायचे. फुल स्पाइक्स आपण कधीच घालायचो, अलाउड नव्हतं बॅटिंग करता. हा. आणि त्यामुळे माझ्याकडे हाफ स्पाइक्स. त्यांना म्हटलं सर इस जूते में कैसे डालूंगा मैं. तो म्हणे वो मुझे मालूम नाही, तुमको नया बॉल डालना. तर सुभाष रांजणे बाहेर ठेवलं होतं त्याला 11च्या. आणि मी सुभाषला शेवटी म्हटलं आता तुझे बूट दे बाबा मला. लकीली आमचा साईज बरोबर होता, मग त्याचे बॉलिंग शूज घालून तुला. पण एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तू त्या मोठ्या स्टेजवरती तुला ऐनवेळेस काही सांगितलं गेलं, हे विचारायचं कारण असं जी मुलं आणि मुली नवीन नवीन क्रिकेटर बघतायत नाही त्यांनी हे कसं घ्यावं, म्हणजे पॉझिटिव्हली कसं घ्यायला पाहिजे? जसं बरोबर. नाही, माझा स्वभावच असा आहे की मी असं मनाला लावून घेत नाही. आणि त्यांनी सांगितलं तर मी म्हणलं ठीक आहे टाकतो म्हणलं. इतकं व्हेरी तेवढा कूल होतो मी. बॉलिंग टाकली आणि एक मनात होतं की आता हा जॉब मिळाला बॉलिंग करायचा तर आय हॅव टू डू इट डिसेंटली. बरोबर. आणि मी अख्ख्या मॅच मध्ये जे काही स्पेल टाकले ना ते खरंच खूप डिसेंट स्पेल्स होते. 2 विकेट मिळाल्या आणि सगळं झालं. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटलं त्या मॅच पुरतं मे बी. त्यानंतर मला कधी त्याचं वाईटही नाही वाटलं की मला नवीन बॉल टाकायला लागला आणि त्याचं वाईट नाही वाटलं. पण मला 9 नंबरला बॅटिंग करायला त्याचं खूप वाईट वाटलं. कारण बॅटिंग इतकी आवडायची मनापासून. पण तुला आली बॅटिंग? हो आली ना. अरे बॅटिंग आली. 9 नंबरला. पण मग मी त्या मॅचच्या रिझल्ट मध्ये जात नाही. तुला 9 नंबरला बॅटिंग आली म्हणजे काहीतरी नक्कीच झाली. ती मॅच आम्ही हारलो. 9 नंबरला जाऊन मग काय करायचं तेवढा इंटरेस्ट पण नव्हता मग बॅटिंग मध्ये. सो कॉल्ड आपण म्हणतो तसं. पण दॅट वॉज द ओनली लो पॉइंट असं त्या मॅच मध्ये. पण त्यावेळेस कसं होतं की किती मॅचेसची सिरीज असायची? एकाच ग्राउंडवर तुम्ही खेळायचा का टूर? नाही, आम्ही 3 टेस्ट मॅचेस खेळलो. आणि 5 दिवसाच्या रेग्युलर मॅचेस. हो, 5 दिवसाच्या. आणि 3 वन डे मॅचेस खेळलो. त्या 3 खेळलो त्यापैकी एक ॲडिलेड ओव्हलला खेळलो पहिली, दुसरी खेळलो कॅनबेरामध्ये आणि तिसरी MCG ला. बरं. आणि व्यवस्थित चांगला ग्राउंड. आणि 3 वन डे झाल्या त्या एक आपलं न्यू साऊथ वेल्स सिडनीला. ती तिथे एक झाली, एक MCG वर झाली. ती शेवटची टेस्ट झाल्यानंतर लगेच वन डे झाली. एक इकडे याला सिडनीला 2 झाल्या. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर 2 वन डे झाले. त्यानंतर मग तू इंडियाच्या कॅम्प मध्ये वगैरे पण होतास म्हणजे सिनियर साठी. हो. तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता त्यावेळेस? कॅम्प काय होता तेव्हा? ऍक्च्युली कॅम्प मी सिलेक्ट झालो होतो प्रॉबेबल्स मध्ये, पण तेव्हा कॅम्प झाला नव्हता. अच्छा.
म्हणजे नंतर जसं व्हायला लागलं ना की 8 दिवस आधी सगळे हो. एकत्र आले तेव्हा ती तेवढी कॉन्सेप्ट तशी काय नव्हती. पद्धत नव्हती. फक्त ते टीम आणि प्रॉबेबल्स डिक्लेअर करायचे आणि इट यूज टू गो थ्रू. हो. त्यामुळे कॅम्प पॅसेज नाही अटेंड केला मी, पण इट वॉज अ ग्रेट मुवमेंट. प्रॉबेबल्स मध्ये यायला सुद्धा त्यावेळेला Exactly. खूपच प्रॉबेबल्स मध्ये तू आला काय होतास तर त्यावेळेस तुझं जे रेकॉर्ड होतं म्हणजे 300ला 1 कमी, 299 नाही म्हणत, 300ला 1 कमी, कारण ते पुढं तुलाही सलतंय मला माहितीये. तर त्या 299चा किस्सा आम्हाला सगळ्यांना ऐकायला लागला. तू किती बॉल मध्ये 299 तुला सगळ्यांना तोंडपाठ आहे, पण त्यावेळेस तुझा माइंडसेट काय होता? म्हणजे शेवटपर्यंत अगदी 9व्या विकेट पर्यंत तू मैदानावरती होतास, अगदी फेस करत होता, चांगले बॉल कनेक्ट होत होते, पण ती 1 रन नाही येऊ शकली. तो किस्सा काय? त्या मॅचला आपली एमपीची मॅच होती, मध्य प्रदेश. इट वॉज अ क्वार्टर फायनल रणजी ट्रॉफी मॅच आणि एमपीनी फर्स्ट इनिंग त्यांनी बॅटिंग केली. पहिली बॅटिंग त्यांनी केली, 271 ऑल आउट झाले. संदीप पाटील कॅप्टन होता एमपीचा. हो बरं. संदीप पाटील होता, टी ए शेखर होता फास्ट बॉलर. ही वॉज द फास्टेस्ट बॅटमॅन हो अपार्ट फ्रॉम सलील पण होता आपल्या टीम. हो. पण टी ए शेखर पण इक्वली फास्ट. नंतर ते एमआरएफ फाउंडेशन फाउंडेशन त्यांनी स्थापन चालू केली आणि केलं. अजूनही चालवतात. येस. He has done a great job in बरोबर. creating fast bowlers in India. आणि ते होते. त्यानंतर राजेश चव्हाण होता जो इंडियाला खेळला, नरेंद्र हिरवानी हो, होता एक्सपिरियन्स. लेग स्पिनर. हिरू माझ्याबरोबर अंडर 19च्या टूरला पण हो होता. अच्छा, ऑस्ट्रेलिया माझा तेव्हापासून partner होता तो तिकडे. तो आणि अर्ध्या टूरला तो होता, अर्ध्या टूरला व्यंकटपती काजू होता. बरं. स्पिनर्स बरोबर तुझं काही जास्त विशेष नाही, हिरू बरोबर मी का होतो तर इट जस्ट क्लिक. अच्छा. मी आणि हिरू वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स आणि त्यावेळी ते जस्ट क्लिक झालं. पण तुझे चिठ्ठ्या काढायचे का नाही, तेव्हा प्रश्न आहे. प्रत्येकाने डिसाइड करायचं कोण अच्छा, partner. फ्लाईट मध्ये बसल्यानंतर तू मेरे साथ, तू मेरा रूममेट. अच्छा. आणि संदीप कॅप्टन होता आणि संदीप ॲज यू नो वन ऑफ द बेस्ट कॅप्टन्स एव्हर प्लेड अगेन्स्ट आणि विथ दोन्ही. म्हणजे इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट आय वुड से की ही डिडंट कॅप्टन इंडिया. इतका तो ब्रिलियंट कॅप्टन होता. म्हणजे ही स्टील इज अ ब्रिलियंट पर्सन. अफलातून माणूस आणि अफलातून कॅप्टन. तर त्यांनी 271 ऑल आउट झाला त्यांचा. अच्छा. आणि आम्हाला मला वाटतं शेवटच्या 3 ओव्हर बॅटिंग आली डे एंडला पहिल्या दिवशी. आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये 3 आऊट झाले. तेव्हा मी 5 नंबर बॅटिंग करायचो. पहिल्या 3 ओव्हरमध्ये महाराष्ट्राचे 3 आउट झाले. सुरेन पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यानंतर नंदन फडणीस आऊट झाला. आणि अजून एक कोणतरी होता मध्ये. तिसरी विकेट तिसऱ्या ओव्हरमध्ये. मला वाटतं संतोष होता. अच्छा, तिसरी पण आउट. आणि मिलिंद आणि मी असं. ओके. मिलिंद बॅटिंग करत होता आणि मी बॅटिंगला गेलो. मी गेलो तेव्हा आय थिंक काय 3-4 बॉल राहिले असतील शेवटच्या ओव्हरचे. आम्ही ते खेळून काढले. आणि आत आल्यानंतर मी तसं प्रेशर ना आता 15 चेसिंग 271 आणि एवढा चांगला बॉलिंग अटॅक. आणि तर नेक्स्ट डे आम्ही आपल्या आलो ग्राउंडवरती आणि सगळेजण पंपअप करत होते की नाही वरायचो, अशी सिच्युएशन येते. ठीक आहे ना, आता बॅटिंगच करायची झाली तर झाली, नाही तर म्हणलं. आणि सुरुवात केली आणि पहिल्या बॉलपासून मिडल होत गेलं सगळ्यांनी. आणि मिलिंदनी पण अप्रतिम बॅटिंग केली त्या मॅचमध्ये. आणि तुमची पार्टनरशिप किती झाली? त्या 356 ची पार्टनरशिप. अख्ख्या दिवसामध्ये विकेटच नाही पडली. एकही विकेट नाही पडली. 3 आऊट 15 वरनं वी वर डे एंडला आय थिंक अराउंड 310 वगैरे. त्यांचं 270च झाला. 270 संपले असतील. काय नाही, फिल्डिंग करून करून ते फक्त ग्राउंडवर बसायचे बाकी मॅच चालू असताना. आणि हिरवानी वगैरे खूप तेव्हा चोप खाल्ला. इट जस्ट हॅपन. मग ते कंटिन्यू होत गेलं. आणि मग नेक्स्ट डे परत मिलिंद नेक्स्ट डे आय थिंक अर्ध्या तासाने आऊट झाला. ही स्कोर आय थिंक 160 काहीतरी. अरे वा. केल्या 200. आणि मी पण असंच काहीतरी 150 वर 140 वर खेळत होतो. आणि तो अख्खा दिवस परत मी बॅटिंग केली. एक दिवस 3 दिवस तू ग्राउंडवरती. 3 दिवस ग्राउंडवर. पहिल्या दिवशीचा 4 बॉल आणि नेक्स्ट डे 11. आणि डे एंडला परत आपलं काहीतरी 600 वगैरे झालं होतं 7 ओव्हर. आणि आय वॉज बॅटिंग 270 काहीतरी. आणि तिसऱ्या दिवशी परत 2 विकेट पटकन पडल्या.
आणि नाही आय वॉज बॅटिंग 240 बरं 240 होते. हा. आणि तिसऱ्या दिवशी पटकन विकेट पडल्यानं अनिल आला समोर. अच्छा अनिल वाल्देकर 242 वर वगैरे असेल तेव्हा काही. 242 होती होत असतो. हा बरं. आणि अनिलला म्हणलं अनिल खेळला ना बरोबर तो आणि इज अ फायटर एकदम हे खडूस क्रिकेटर खडूस क्रिकेटर. आणि हो काय प्रॉब्लेम नाही. आणि टी.ए. शेखर जस्ट नवीन बॉल घेतला होता. अच्छा बॉलही चेंज झाला सगळं. बॉल चेंज झाला होता आणि टी.ए. शेखरनी पहिले 2-4 ओव्हर त्याला खांद्यावर मार छातीत मार पण पठ्ठ्या उभा राहायला अजिबात न डगमगता. आणि मी म्हटलं हे बघ जमेल तसं जमेल तू काळजी करू नको शक्यतो मी स्ट्राईक घेईन तुला देणार नाही. आणि तसं झालं म्हणजे समहाऊ ते प्लॅन केलं त्याप्रमाणे होत गेलं. चौथ्या पाचव्या बॉलला तू single. आणि मी खूप कमी त्याला स्ट्राईक दिला आणि असं करत करत 299 पर्यंत पोहोचलो. आणि तोपर्यंत अनिल मला वाटतं 38 वर होता. अनिलच्याही 38 रन झाल्या. खूप म्हणजे तो खूप छान खेळत होता. म्हणजे त्याला जसं बॅटिंग करताना आधी आयुष्यभर बघितलं होतं तो अनिल आणि हा अनिल खूपच वेगळा. म्हणजे ते पेटला होता कम्प्लीट. आणि 299 झाल्यावर तर तो ही वॉज सो एक्साइटेड. माझ्यापेक्षा जास्त तो एक्साइटेड झाला होता की 299 झालं. आणि मग त्याला स्ट्राईक आला आणि 299 वर मी नॉन स्ट्रायकरला होतो चुकून त्यावेळेला त्याला आला स्ट्राईक. तर वाल्याला म्हणलं वाल्या खेळशील ना बरोबर काही काळजी करू नको इतक्या वेळ थांबलो ना आता. म्हणलं सॉरी एक रनचा विषय आहे. म्हणलं सॉरी मी चुकलं विचारलं तुला. आणि नेमकं त्या बॉलला बोल्ड झाला. आणि तो बोल्ड झाला आणि त्या स्टम्पचा आवाज ऐकल्यावर तो जो रडायला लागला तिथे विकेट वरतीच त्याने म्हणजे क्षणभर नंतर मला असं वाटलं की त्याच्या 300 मिस झाले आणि मी त्याला स्टँड सिरियसली आणि त्याला सांत्वन करत उलट झालं ऍक्च्युली. आणि त्या मॅचला इनफॅक्ट सलीलनी 10 विकेट्स काढल्या होत्या. अच्छा सलील अंकोला आपण जिंकलो होतो एमपी. आपण आरामात जिंकलो ती मॅच. आणि त्यावेळेस कधी पॉइंट्स पण काहीतरी त्यावेळेस नाही त्यावेळेस प्लेन अँड सिम्पल 8 पॉईंट असायचे. अच्छा. फर्स्ट इनिंग घेतलं तर 5 ड्रॉ झाली तर 4-4 आणि आउटराईट झाली तर मग 8 आणि 0. त्यामुळे आपण ती आउटराईट जिंकली नाही. नंतर त्यांना परत चौथ्या दिवशी ऑल आउट केला. आउटराईट जिंकली. आणि मग एकंदर पहिल्या दिवशी संध्याकाळी जे टेन्शन होतं ते दुसऱ्या दिवसानंतर इट वॉज जस्ट लाईक अ केक वॉक. एक्झॅक्टली. आणि ते इतके दमले होते फिल्डिंग करून की सेकंड इनिंगला त्यांची काही बॅटिंग त्यांनी इंटरेस्टही नव्हतं. दुसऱ्या दिवशी लंचलाच मॅच जिंकली होती खिशात घातली होती. हा लंच नंतर 1 तासावर एक्झॅक्ट ऑलमोस्ट. कारण ते मॉरली पण थोडंसं डाऊन होतं. आणि विकेट पडली नाही. मेन म्हणजे विकेट पडली नाही त्यामुळे ते खूपच एकदम हे झालं. आणि अख्खा दिवस विकेट नाही पडली. मी आणि मिलिंद अख्खा दिवस खेळत असतो. पण तो त्यावेळेसचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे किंवा इंडियासाठी रेकॉर्ड आहे हे तुला कधी कळलं की 299 बाय इंडिव्हिज्युअल. ते त्यानंतर तुला आठवत असेल की विस्डन नावाचं एक पुस्तक आहे बरोबर. MCC ते पब्लिश करायचं. वर्ल्ड क्रिकेटमध्ये काय चाललंय डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल असं ते पब्लिश करायचं. त्यांच्या तो सीझन झाल्यानंतर ते पब्लिश करायचं. तर 89चं सगळा सीझन संपल्यानंतर 88-89 मी ते पब्लिश केलं. त्यामध्ये त्यांनी ते मेन्शन केलं की ही इज द ओनली वन हू इज नॉट आउट ऑन 299. पण इंडिव्हिज्युअली काढलेल्या सर्वात जास्त रन्स त्यावेळेस महाराष्ट्राकडे. मी तर म्हणेन ऑल ओव्हर इंडिया सुद्धा असायची शक्यता असेल. नाही 300 केलेले होते आधी. अच्छा मला वाटतं जिमी अमरनाथ. ओके. आणि अजून कोणी महाराष्ट्रासाठी तू पहिला होतास. महाराष्ट्रासाठी मग त्याच्याचमुळे संक्रेस मोफतलाल नाही. फर्स्ट सीझन रणजी ट्रॉफीचा खूप चांगला गेला. डेब्यू सीझन वॉज अ व्हेरी गुड सीझन. डेब्यू पासून मी आय थिंक 3च मॅचेस खेळले आणि तिन्ही मॅचला रन्स केले. आणि बॉम्बे अगेन्स्ट 60 मी केले त्या सीझनच्या शेवटची मॅच. अनफॉर्च्युनेटली आपण नॉकआउटला क्वालिफाय नाही झालो. पण मुंबई अगेन्स्ट 60 केलं तेव्हा गावस्कर, वेंगसरकर, संदीप पाटील असे सगळे तेव्हा बघून इंडियाची साईड ऑलमोस्ट. आणि हेमंत वांगणकर होता. आणि जस्ट संग्रेस सुरू करायचा असा विचार होता. आणि
आणि तेव्हा हेमंत वायंगणकर आणि गावस्करांनी मला सनरायझरसाठी विचारलं हो त्याच मॅच. त्याच मॅचला, आणि संदीप वॉज गोइंग टू लीड द साईड. हो सुपर. त्यामुळे आय जस्ट जम्प इन. नाही म्हणायचा प्रश्न. त्यावेळेस असं होतं ना की संग्रेस मफिनच्या साईडमध्ये तुम्ही जेव्हा जातात त्यावेळेस कुठंतरी इंडियाचे दरवाजे उघडले जातात, असं एक रूट पाथ होता असं काही? नाही, असं नव्हतं खरं, पण म्हणजे तसं वाटायचं लोकांना, कारण ती टीमच एवढी स्टार स्टडेड होती की म्हणजे संदीप कॅप्टन होता, त्यानंतर जुबिन बरुचा होता, सुलक्षण कुलकर्णी होता पहिल्या 2-3 सीझन मध्ये, त्यानंतर सलील अंकोला होता, सुरू नायक, नयन मोंगिया होता, व्यंकटपती राजू होता, सचिन विनोद दोघंही होते. त्यामुळे इट वॉज लाईक अ इंडिया साईड. आणि पहिली 5 वर्ष 6 वर्ष वी डॉमिनेटेड कंपनी क्रिकेट. तेव्हा जे होतं टाइमशीट डिव्हिजन होणारच. आदल्या दिवशी लोक ज्यावेळेस तुमची टीम वाचत असतील ते निम्मेच आजारी पडत असतील आणि नको मी येतच नाही होते. आता आपण बघतो तसं तेव्हा एवढं इंटरनॅशनल क्रिकेट हे फार नव्हतं, पर्टिक्युलर सीझन असायचं, आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्लेयर्सना टाइमशीट वगैरे खेळायला पण वेळ मिळायचा, सगळे खेळायचे आणि सिन्सिअरली खेळायचे. आता टाटाची टीम जर का तेव्हाची बघितलीस तर किरण मोरे, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, ब्रिलियंट साईड होती, राजू कुलकर्णी, अफलातून साईड, लालचंद्र राजपूत, यू नेम इट आणि यू हॅव इट. आणि टाटा संग्रेस म्हणजे इंडिया पाकिस्तान एवढा जोरदार. संग्रेस मधले काय किस्से सचिनचे, विनोदचे? सचिनचे असे फार नाही आहेत, पण कारण तो जसं अवेलेबल असेल तसं खेळायचा वेळ. पण विनोद बरेचदा अवेलेबल असायचा, कारण तो सचिन खेळला त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी खेळला, आय थिंक 2 वर्षांनी खेळला. आणि अगदीच दोघंही लहान तेव्हा. आणि सचिनचा एक आठवतोय मला किस्सा की संग्रेसला मी ऑफिसला चाललो होतो आणि तेव्हा जस्ट त्यांना स्कॉलरशिप दिली होती दोघांना, आणि तो सगळ्यांना भेटायला म्हणून येत होता. तर लिफ्टमध्येच भेटला मला, लिफ्टच्या बाहेर. आम्ही दोघं लिफ्टमध्ये आत गेलो आणि असं समोर उभा होता, असं हाताची विडी आणि गुड मॉर्निंग सर वगैरे असं. म्हणलं अरे सर कसं म्हणतो, आता आपण बरोबर खेळणार आणि तू एवढा स्टार प्लेअर आहे सर असं. म्हणजे वरती गेलो आम्ही, वी जस्ट हॅड अ कॉन्फरन्स आणि असं सगळे धमाल. आणि तो जेव्हा जेव्हा खेळायचा आणि म्हणजे तेव्हा एक वेगळा माहोल असायचा. म्हणजे पहिली 2-3 वर्ष नाही, पण तो इंटरनॅशनल खेळायला लागल्यानंतर, रेग्युलर एस्टॅब्लिश झाल्यानंतर तो असायचा, तेव्हा तो विनोद, संदीप, त्यानंतर व्यंकटपती राजू, नयन, त्यावेळेस सगळे इंडिया खेळणारे करंट प्लेयर्स होते. एराच वेगळा होता. सलील अंकोला, अमेझिंग. माहोल वेगळा असायचा आणि ड्रेसिंग रूम मध्ये म्हणजे नुसतं दंगा चाललेला असायचा, पण ग्राउंडवर पाऊल ठेवलं की व्हेरी सिरियस आणि एव्हरीवन टू गेट व्हेरी सिरियस. खूप मजा असायची. विनोदचे तुला माहिती आहे तरी एखाद दुसरा प्रेक्षकांसाठी काहीतरी किस्सा असतो. विनोदचा एक फार काय म्हणू आपण त्याला, मजेदार पण आहे आणि असं आश्चर्यचकित करणारा एक किस्सा आहे. आम्ही संग्रेसला आम्ही फ्लॅट शेअर करायचो, तर विनोद आणि मी शेअर करायचो. मी, विनोद, नयन मोंगिया, अतुल बेदाडे होता आणि आम्ही 4-5 जण शेअर करायचो. मी आणि विनोद रूम पार्टनर तिथे. आणि तेव्हा 10वी मध्ये होता विनोद, आणि 10वीची परीक्षा जवळ आली होती आणि तोही असं पुस्तक घेऊन बसलेला असायचं असं बरोबर आहे. आणि त्याला काय नाही, ते झोपच लागायची त्याला पुस्तक उघडली. तर त्याला म्हणलं, विनोद अरे हे असं केलंस तर कसं पास होशील? मला म्हणलं, शंतन तू अभ्यास घे मला. हो बापरे. मी म्हणलं कुठनं बोललो याला पास कसं होशील वगैरे, अभ्यास कसला घे. आणि लिटरली दररोज रात्री बसून मी त्याचा अभ्यास घेत होता. रेग्युलर अभ्यास घ्यायचो त्याचा. तुझी रिव्हिजन झाली? सगळी रिव्हिजन झाली, अभ्यास झाला, परीक्षा झाली, नापास झाला. अजून लक्षात ठेवलं असेल माझा. त्याला म्हणलं अरे तुला म्हणलं एवढे मी कष्ट घेतले रात्रभर जागून, आणि म्हणलं तू परत नापास? नाही रे, काय झेपलंच नाही मला. टिपिकल ते बॉम्बे स्टाईल नाही. पण तोही हा किस्सा अजून बरेचदा सांगतो की मी 10वी नापास झालो असलो तरी त्यांनी अभ्यास घेतला. भरपूर संग्रेस मोहम्मदलालचे किस्से आहेत मला वाटतं तुझ्याकडे. आणि तो काळच वेगळा होता ना, मुंबईत जाऊन टाइमशीट. आणि टाइमशीट वॉज सपोज टू बी लाईक फर्स्ट क्लास क्रिकेट. कारण इंडियातले सगळे क्रिकेटर्स त्या टुर्नामेंटला एकत्र खेळायचे.
अमेझिंग क्रिकेट होतं, खूप मस्त खूप अमेझिंग. म्हणजे काही काही वेळा टाइमशीटच्या मॅचेस वर मोर इंटरेस्टिंग आणि काय म्हणू आपण चुरशीच्या म्हणतो ना आपण, की रणजी ट्रॉफीपेक्षा त्या जास्त matches- चांगलं. रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. आपल्याबरोबर आज आहे शंतनू सुगवेकर. शंतनू, तू इतके वर्ष खेळतोस रणजी ट्रॉफी, जवळपास 8 सीझन तू महाराष्ट्राकडनं नॉकआउट्स मध्ये खेळला होतास. त्याविषयी थोडं सांग ना, 8 सीझनचा एक्सपिरियन्स कसा होता? किंवा मी तुला दुसरा त्याच्याच एक उपप्रश्न म्हणून विचारतो, त्यापैकी तुझ्या लक्षात राहिलेली एखादी इनिंग किंवा एखादी मॅच? सुपर लीग मला वाटतं 93-94 ला सुरू झाली. बरोबर. तेही म्हणजे नॉकआउट, तुम्ही क्वालिफाय झालं तर सुपर Super League ला खेळायचं. इट वॉज सॉर्ट ऑफ अ नॉकआउट आणि एम ते. पण अख्ख्या त्या नॉकआउटचा किंवा सुपर लीगची फेज आम्ही 8 वर्षाची खेळलो कंटिन्युअस, जी महाराष्ट्रात याच्या पूर्वी कधी घडलं नव्हतं. की नॉकआउट्सला आले आणि 8 वर्ष सलग खेळताय सुपर लीग आणि त्यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल 4 वेळा खेळला. त्यापर्यंत महाराष्ट्र ही क्वालिफाय होईल अशी सुद्धा काही परिस्थिती खूप नव्हती. कमी 3-4 कमी वर्षात एखाद्या वेळेला क्वालिफाय झाले तर वगैरे असं. त्याच्यामध्ये आपण जेव्हा 92 ला आपण फायनलला गेलो, म्हणजे तो सीझन नक्कीच खूपच चांगला होता. इक्बाल सिद्दीकीचा डेब्यू होता, समीर इनामदारने डेब्यू केलेला, डेक्कनला खेळायचं. ही वॉज वन गुड ऑलराऊंडर. आणि त्या सीझनमध्ये खूपच चांगले क्रिकेटर्स सगळ्या टीम्समधनं खेळत होते. समोर आपण म्हणतो ना की एक बॅच अशी असते की खूप चांगले क्रिकेटर्स प्रोड्यूस होतात. आणि तर त्या सीझनला सेमीफायनलला मी जी खेळलो ती युपी अगेन्स्ट खेळलो. आणि युपी अगेन्स्ट खेळताना त्या सेमीफायनलमध्ये फर्स्ट इनिंग आम्ही हारलो. त्यांनी पहिली बॅटिंग केली, आम्ही फर्स्ट इनिंग हारलो. एक स्लेंडर लीड होता, आपण म्हणतो ना छोटंसं 8-10 रनचं लीड त्यांनी घेतलं. ती पहिली इनिंग सुद्धा खूप टफ झाली आणि 8-10 रनचं लीड घेतलं त्यांनी. आणि सेकंड इनिंग जेव्हा सुरू झाली, आम्ही बॅटिंगला आलो परत सेकंड इनिंगला. आणि सेकंड इनिंगला पहिल्या 2 विकेट पटकन पडल्या आणि मी 4 नंबरला खेळायचो होते. तर आमचे दाणी सर म्हणून मॅनेजर कोच असे सगळे ते होते आणि ते मला म्हणले की शंतनू थांब, तू 5 नंबरला जा, राजू मनोहरला जाऊ दे पुढे, कारण आता पटकन परत विकेट पडल्यात तर यू जस्ट स्टे बॅक. तर आय थिंक त्यांचं काय कॅल्क्युलेशन असेल आय डोंट नो, पण ॲसिड ओके काही हरकत नाही, मी 1 नंबर खाली खेळतो. आणि अनफॉर्च्युनेटली राजू गेला बॅटिंगला आणि राजू पहिलाच बॉल लावला, त्यामुळे 4 आणि 5 नंबरमध्ये डिफरन्सच नाही राहिला आणि तो एकच बॉल फक्त मला डिले झाला. आणि त्या सेकंड इनिंगमध्ये आय स्कोर्ड 149 आणि विच टूक महाराष्ट्र. तिथे पण 1 रन बाकी राहिली. हो, तुझं 1 रनचं काय आहे, काय म्हणजे कुठे नारळ पडायची गरज आहे? नाही, मी इक्बालला वाचवण्याकरता रन घ्यायला गेलो आणि रनआउट झाला. आणि आपण काहीतरी 250 रनचं लीड घेतलं तेव्हा, 270 काहीतरी गेला, -10 260चं आपण त्यांना 4th इनिंगला आपण चॅलेंज केलं होतं. आणि 4th इनिंगमध्ये आपण जिंकली मॅच. सेकंड इनिंगला त्यांचं काहीतरी 220 ऑल आउट वगैरे झालं आणि आपण फायनलला गेलो. ओके. सो आय थिंक ती मॅच फायनलला गेल्यामुळे आणि त्या मॅचला माझं 100 करून कॉन्ट्रीब्युशन असल्यामुळे जिंकण्यामुळे लक्षात राहणार. सुपर. पण त्यावेळेस तुझी जी टीम होती ती पूर्ण, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, यूज टू प्ले अ टीम, कारण प्रत्येकाला आपला रोल माहिती होता. इतके वर्षाकडे तुम्ही फर्स्ट क्लास खेळत होता, त्यामुळे खूप सोपं होतं एकमेकाबरोबर खेळणं. एक तर मी, सुरेंद्र, संतोष जेदे, त्यानंतर महेंद्र मोरे होता, आम्ही सगळे एकाच बॅचचे, म्हणजे कॉलेजमध्ये एकत्र क्रिकेट खेळायचो. आणि एकाच बॅचचे असल्यामुळे काय व्हायचं की वी अंडरस्टूड इच अदर सो वेल की आम्हाला एकमेकांना काही कम्युनिकेट पण शब्दाद्वारे करायला लागायचं. सिंगल्स म्हणलं की आम्हाला कळायचं इव्हन मॅचचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, किंवा कुठल्या सिच्युएशन मध्ये कोण कसं खेळलं हे सगळ्यांना माहिती असायचं. आणि त्यावेळे ते जे प्लेयर्स होते ते त्यांच्याबरोबर खेळायला मिलिंद एक आधी होता, मिलिंद बरोबर खेळायला तो एक अमेझिंग क्रिकेटर होता, बॅट्समन होता. सुरेंद्र संतोषकर होते, श्रीकांत जाधव होता. श्रीकांत जाधव पण तो असा होता की तो सगळ्या टीमला बरोबर घेऊन जाईल, असं नाही, असं टिपिकल आपण बिग ब्रदर असा. आणि खूप चांगले नंतर ऋषिकेश आला, अभिजित काळे आला,
संजू कोंडाळकर होता, ब्रिलियंट कीपर, त्यावेळी वॉज द बेस्ट इन इंडिया. थोडी बॅटिंग त्याची चांगली असती तर आय थिंक तो इंडिया पण खेळून गेला. तर असे सगळे जे क्रिकेटर्स होते आमच्या बॅचचे ते अमेझिंग क्रिकेटर्स होते. म्हणजे त्याचा नकळत आपल्यालाही फायदा होत असतो एकमेकांना, आपला परफॉर्मन्स एनहान्स होण्यामध्ये. कारण शेवटी कसं असतं, तुम्ही चांगले क्रिकेटर एकत्र खेळत असलात की एक थोडीशी ती कॉम्पिटिशन पण होत असते की कोण छान खेळतंय जास्ती, कोण छान बॉलिंग टाकतंय. त्यामुळे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट पण आपली नकळत होत असते आणि परफॉर्मन्स होत जातो. फॉर्च्युनेटली त्या बॅचमध्ये, आणि नुसती आमचीच महाराष्ट्राची बॅच असं नाही, पण त्यावेळी इंडियामध्येच इतके छान क्रिकेटर्स होते सगळे. तेंडुलकर, कांबळी तर होतेच, गांगुली होता, राहुल द्रविड आला, नंतर व्ही.एस. लक्ष्मण आला, अझर होता आमच्या आधीचा, त्यानंतर संजय मांजरेकर. खूप जण असे क्रिकेटर्स होते की खूप टफ असायचं क्रिकेट. मॅच एखादी जिंकली किंवा रन्स केल्या, विकेट्स काढल्या, तर इट वॉज अ व्हेरी सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स. तर असे खूप क्रिकेटर्स बरोबर खेळता खेळता अचानक म्हणजे ते असं स्लोली इम्प्रूव्हमेंट होत जाते आपल्यामध्ये, आणि इट जस्ट हॅपन्स. यू डोंट हॅव टू रिअली स्ट्रेस टू मच टू हॅव सक्सेस. पण त्यावेळेस असा एक ट्रेंड सुद्धा होता की म्हणजे जसं तू अगोदर म्हणाला होतास की आपल्याकडे एवढा इंटरनॅशनल मॅचेस होत नव्हतं, की आपला सीझन एक छोटा होता, मर्यादित काळापुरता होता. तर अब्रॉड जाऊन पण बरेच लोक खेळायचं, तूही बऱ्याच ठिकाणी खेळलास. तर तिकडचा एक्सपिरियन्स आणि इंडियातला एक्सपिरियन्स, क्रिकेट तू कसं कम्पेअर करशील? पहिली गोष्ट म्हणजे कंडिशन्स वेगळ्या असतात. कम्प्लीट कंडिशन्स वेगळ्या असतात. तुम्ही जी टीम फेस करत असता, टिपिकल कल्चरली पण आपण वेगळे असतो, त्यांची थॉट प्रोसेस वेगळी असते, आपली वेगळी असते. आणि पण थॉट प्रोसेस आणि क्रिकेटचं मी एवढं फरक पडतो असं म्हणणार नाही, पण कंडिशन्समुळे नक्कीच फरक पडतो. नाही, ऑब्व्हियसली तीच क्रिकेट, तीच बॅट, तोच बॉल असतो. पण तुम्ही प्रिपरेशन, जसं तू म्हणतात मेंटल प्रिपरेशन, किंवा तुम्ही मॅचला जायच्या अगोदर तयारी, तिथे आल्यानंतर तुला इथे केव्हा सोपं गेलं होतं किंवा असं काही तुला फरक जाणवला? नाही, फॉर्च्युनेटली मी आय डोंट नो, पण माझा स्वभाव असा आहे की मी स्विच ऑफ आणि स्विच ऑफ पटकन करू शकतो. इट बिकम्स इट्स अन ऑटोमॅटिक रिॲक्शन. त्यामुळे मी असा कधी विचार केला नाही की मी तिकडे गेलो तर असं खेळ, तिकडे आलो तर असं खेळ. मी फक्त बॅटिंग करायचो आनंदाने. एवढंच मला बॅटिंग आवडायची तर मी ती कुठेही करायचो. ही गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगतो की स्विच ऑफ आणि स्विच ऑफ हा जो शब्द आहे तो आत्ताच्या क्रिकेटमध्ये 5-7-6 वर्षापूर्वी यायला लागलाय की तुम्ही नॉन स्ट्रायकर असताना स्विच ऑफ व्हा, स्ट्राईकवर त्याला की स्विच ऑन व्हा. हे महाराज हे कधी करत होते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय लेवलच्या माणसाची आज आपण गप्पा मारतोय. पण मला तुला महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की तू हे सगळं सुरळीत चालू असताना अचानकपणे क्रिकेट बंद करून साईबाबांच्या चरणी डोकं कसं टेकवलंस? काय म्हणतो, इट इज लाईफ एनहान्सिंग एक्सपिरियन्स म्हणतो. आम्हाला ऐकायला आवडेल तो. तो मी सांगतो. त्याच्या आधी तुला एक छोटासा हे सांग. आता तू स्टॅटिस्टिक्सचा म्हणत होतास, तर त्याच्यामध्ये आय थिंक इंडियामध्ये आय एम द ओनली बॅट्समन किंवा जगामध्ये की जो 99, 199 आणि 299 तिन्हीवरती मी 99 वरती 4 वेळा आउट झालेला आहे. तर 2007 ला मी इंग्लंडला खेळलो, माझा शेवटचा सीझन लँकेशायर लीगमध्ये. आणि त्यानंतर मी परत आलो आणि सप्टेंबरमध्ये आलो मी परत, फर्स्ट सेकंड वीकमध्ये आय थिंक आलो. आणि रुपालीमध्ये आम्ही सगळे क्रिकेटर्स तेव्हा भेटायचो कॉफीसाठी. म्हणजे रुपाली क्रिकेटर्ससाठी, म्हणजे वैशाली कॉलेजच्या मुलांसाठी, रुपाली क्रिकेटर्ससाठी, असं तेव्हाचा अड्डा असायचा. FC रोड वरती. मी सांगतो रुपाली बद्दल, फर्ग्युसन कॉलेज रोड पुण्यामध्ये जो आहे, तिथे रुपाली आणि वैशाली अशा दोघी जुन्या बहिणी आहेत आणि 2 हॉटेल्स आहेत, त्याच्याविषयी हा बोलतोय. आणि 11 ते 12 आम्ही तिथे भेटायचो. 11 ते 12 आमचं कॉफी झाली आणि बाहेर आलो आम्ही. आणि टिपिकल आपण मित्र कॉफी पिऊन बाहेर आलो की कसं फुटपाथवर परत एक 10 मिनिटं गप्पा मारतो. तर तसे आम्ही गप्पा मारत होतो आणि असं सर्कलमध्ये उभे होतो. माझ्याबरोबर चारू कुलकर्णी होता, बरोबर कामतेकर वगैरे, आम्ही सगळे बाहेर उभे होतो. आणि कोणीतरी माझा असा मागणं कोपरा धरला हाताचा. तर कोपरा धरला तर मी असं जस्ट वळून बघितलं मला, आणि एक आजोबा उभे होते तिथे. आणि खूप असं मेस्मरायझिंग आईज म्हणतो ना आपण, जसं कम्पॅशनेट आणि फुल ऑफ लव्ह. आणि मी ते डोळे बघितले आणि मी असं आय वॉज लॉस्ट इन दॅट. म्हणजे लिटरली आय वॉज लॉस्ट इन दॅट. आणि त्यांनी मला विचारलं, बाळा मला भूक लागली, मला काही जेवायला घालशील का? तर मी नाही म्हणूच शकलो नाही त्याला.
मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला जेवायला घेऊन जाऊ का मी तुम्हाला पैसे दिले तर चालतील, तुम्ही जेवा. तर ते मला म्हणले नाही, तू मला पैसे दे, तुझी माऊली घरी जेवायला वाट बघते, तू मला पैसे दे, मी जेवेन. म्हणाला ठीक आहे. म्हणून मी पाकिटातनं 100 रुपयाची नोट काढून आजोबांना दिली आणि नोट दिली आणि त्यांनी स्माइल केला, टिपिकल बाबांचा असतो तसा, आणि हात वर करून आशीर्वाद दिला आणि फिरले परत जायला. ते वाडेश्वरच्या डायरेक्शनने गेले, गुडलक चौकाच्या डायरेक्शन. आणि माझ्या बाजूला चारुकुलकर उभा होता. त्याला म्हणलं, चार्या, आजोबांचे डोळे बघितलेस का काय भारी होते? तर तो म्हणला, कोण आजोबा? माय गॉड. म्हणलं, अरे आत्ता इथे मागे, आपल्या मागे इथे मध्ये उभे होते, मी फिरून त्यांना पैसे दिले. चारूला माहितीच नाही तुझ्या मागे कोणी उभं नाही, होतं? कोणालाच काही कळलं नाही. हो. आम्ही सगळे उभे होतो, कोणालाच काही कळलं नाही. तर तो म्हणला, नाही असं कोण नव्हतं इथे, आपण गप्पा तर मारतोय. म्हणलं, अरे आत्ता तुझ्या समोर म्हणलं इथे उभे होते आणि पैसे दिले त्यांना. म्हणून मी परत पाकिट तपासलं. म्हणलं 100 रुपये कमी होते. म्हणलं झालं काय नक्की, मलाही कळलं. तर मी आय जस्ट टर्न अराउंड की खरंच ते होते का बघायला, आजोबा भास का भास झाला का काय. तर ही मस्ट हॅव गॉन अबाउट 25 feet, म्हणजे चालत चालत 25 फूट पुढे गेले असते. आणि द मोमेंट आय टर्न अराउंड टू लुक ॲट हिम, ते पण तिकडनं फिरले आजोबा माझ्याकडे बघायला. आणि ते फिरले, त्यांच्या जागी साईबाबा उभे होते साक्षात. आणि तू आता बोलतोयस, माझ्या अंगावरती आत्ताही नाही काटे. 2 सेकंद मला काही कळलं नाही. आणि तुला amazingly- मूर्ती दिसली त्या नाही, व्यक्तीच्या स्वतः उभे बाबा साईबाबा उभे- स्वतः बाबा उभे होते आणि आमच्यामध्ये 25 फुटात एकही माणूस नाही. फक्त तुम्ही रुपालीच्या बाहेर त्या फुटपाथवर का गर्दी असते रविवारी, अशक्य गर्दी असते. पण त्या क्षणाला आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो तेव्हा एकही माणूस नाही, आजूबाजूला एकही माणूस नाही, एकही वाहन नाही, फक्त शांतता आणि ते आणि मी. आणि ते तिकडनं हसले, परत हात वर करून आशीर्वाद दिला आणि जस्ट डिसअपिअर्ड, ही व्हॅनिश्ड. आणि दॅट वॉज अ कम्प्लिटली, काय म्हणतो, लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स म्हणतो आपण. आणि घरी आलो आणि मला काही त्या दिवशी सुधरत नव्हतं काही. आणि दॅट वॉज द फर्स्ट टाइम वेन वी केम अक्रॉस. आपण माणसासारखं असं म्हणू नये, नाही, पण खरंच देव दिसला तुला असं म्हणायला हरकत नाही. मी पण साईबाबांचा खूप मोठा भक्त आहे, पण हा एक्सपिरियन्स ऐकून माझ्या पण अंगावरती अक्षरशः काटा आलेला आहे. तर त्यानंतर तू क्रिकेट अशी तुझा तसा बघायला गेला तर संबंध काही नाही, ठेवला नाही. पण ते कारण काय होतं म्हणजे? नाही, चेंज माय टोटल लाईफ पाथ ऑल टुगेदर. ओके, दृष्टिकोनच बदलला तुझा. हा, सगळं बदललं. आणि ही नंतर परत आमची भेट झाली तेव्हा ही टोल्ड मी की दिस इज क्रिकेट वगैरे ठीक आहे, झालं ते, इट वॉज जस्ट अ फेज ऑफ युअर लाईफ, पण युअर रिअल पाथ इज टू वॉक दिस स्पिरिच्युअल. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः मी माझ्याकडनं खूप वेगवेगळ्या साधना करून घेतल्या, वेगवेगळ्या स्पिरिच्युअल गोष्टी आपण म्हणतो. त्याच्यात खूप प्रीचिंग पण केलं आणि खूप गायडन्सही केलं. सो त्यानंतरची 14 वर्ष, नाही 7 वर्ष तर आय वॉज कम्प्लिटली अलूफ. मी घर सोडलं तर बाकी कोणाला भेटायचो नाही, काही नाही, सोशलायझिंग शून्य. ते सांगायचं तेवढी साधना करायचो, ते सांगायचं तेवढं लक्षात ठेवायचो आणि जस्ट स्टार्टेड दॅट पाथ आणि इथपर्यंत आलो होता. पण तुला नक्कीच त्याचा फायदा झालाय. पण ॲज अ पुणेकर म्हणा किंवा ॲज अ क्रिकेट लवर म्हणा, ज्या व्यक्तीचं ॲव्हरेज 65+ आहे रिटायरमेंट पर्यंत जाईपर्यंत, 65+ म्हणजे प्रत्येक मॅचला जवळपास 65-60च्या वरती त्याने रन्स केलेले आहेत, अशी व्यक्ती क्रिकेट सोडणं हे थोडंसं धक्कादायक आणि दुःखद तर नक्कीच होतं. पण शेवटी लाईफ तुम्हाला नेतं तसं तुम्हाला जावं लागतं. ह्याचं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. संतन, जाता जाता जी नवीन मुलं क्रिकेट खेळायला मागतायत किंवा ज्यांचे आई वडील, जसं मगाशी आपण म्हटलो की स्कूल बरोबर क्रिकेटची पण ऍडमिशन करतात, तर त्यांना काय तू एक सबरान सल्ला देशील? क्रिकेट आता बघायला गेलं तर इट हॅज बिकम अ प्रोफेशनल स्पोर्ट. खूप प्रोफेशनल झालंय क्रिकेट. मी खेळायचो तेव्हा इट वॉज अ करिअर, पण ते करिअर कसं होतं की मला देशासाठी खेळायचं, या दृष्टीने आम्ही त्याकडे बघायचो. म्हणजे द टार्गेट किंवा एम वॉज टू प्ले फॉर द कंट्री. आणि तो पॅशन होतं, ते क्रिकेटचं वेगळं पॅशन होतं. तुम्ही देशासाठी खेळताय किंवा देशासाठी खेळलात, हे आपण म्हणतो ना, याने जे सॅटिस्फॅक्शन मिळायचं, प्रॉबेबली ते आता सॅटिस्फॅक्शन तुम्हाला ॲज अ करिअर मिळत नसेल,
कारण ते शेवटी इट्स लाईक अ प्रोफेशन, एनी अदर प्रोफेशन. आपण नोकरी करत असलो, धंदा करत असलो की चढ उतार होत असतात, त्याप्रमाणे आपलं पॅशनही कमी जास्ती होत असतं. पण डेफिनेटली आता आपण तू म्हणलास तसं की मुलं शाळेबरोबर आता क्रिकेटची ऍडमिशन घेतात, तर इट हॅज बिकम अ करिअर ओरिएंटेड गेम, इट हॅज बिकम अ प्रोफेशनल गेम नाव. देर आर सो मेनी आस्पेक्ट टू दिस टाईप ऑफ क्रिकेट. त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच फर्स्ट क्लास क्रिकेट खेळूनही तुम्ही करिअर करू शकता, चांगले पैसे कमवू शकता. त्यामुळे आणि त्याला ग्लॅमर आहे वेगवेगळं. आता जे क्रिकेटला ग्लॅमर आहे ते पूर्वी होतं, नाही असं नाही, पण ते लिमिटेड होतं इंटरनॅशनल क्रिकेट पुरतं. पण आता कसं डोमेस्टिक लेवलपासून टी व्हीवर मॅचेस दिसतात, त्याला एक वेगळं ग्लॅमर आलंय, वेगळी एक चर्चा होते त्याच्यावरती. त्या ग्लॅमरसाठी सुद्धा मला वाटतं खूप लोक अट्रॅक्ट होतात, मुलं अट्रॅक्ट होतात, आणि इट हॅज बिकम दॅट पार्ट ऑफ लाईफ. तर वुड यू सजेस्ट देम टू जॉईन दिस का? नाही, खेळावं ना नक्की, बट प्ले इट पॅशनेटली. आय वुड नॉट से की यू लुक ॲट इट ॲज अ प्रोफेशन. तुम्ही चांगलं खेळलात, पॅशनेटली खेळलात, तर मला वाटतं क्रिकेट विल गिव्ह यू एव्हरीथिंग. बट डोंट प्ले क्रिकेट बिकॉज यू वॉन्ट टू अर्न समथिंग. प्ले क्रिकेट फॉर युअर एन्जॉयमेंट. आणि आपण म्हणतो ना की आपण जी गोष्ट सगळ्यात जास्ती एन्जॉय करतो ती सगळ्यात जास्ती चांगली करतो आपण. तुम्ही एन्जॉय कराल तर तुम्ही बॅटिंग चांगली कराल, तुम्ही बॉलिंग चांगली कराल. म्हणजे तुमचं फॉर्म नसलं तरी यू गो अँड एन्जॉय, पण यू डू दॅट. म्हणजे आपण चांगलंच होतं आपल्याला. आणि तुम्ही परफॉर्मन्स करत राहिलं, ते एन्जॉयमेंटमधनंच परफॉर्मन्स होत असतो. तो परफॉर्मन्स होत राहिला की तुम्हाला त्याच्या मागे जे येणार आहे ते सगळं आपोआप मिळणार आहे. आता होतं काय की मुलं ग्लॅमरच्या मागे जातात, त्या पैशाच्या मागे जातात आणि परफॉर्मन्सकडे कमी लक्ष देतात. किंवा त्या शेवटी इज अ स्पोर्ट. क्रिकेट इज अ स्पोर्ट अँड यू हॅव टू एन्जॉय द स्पोर्ट. अनलेस अँड अंटिल यू एन्जॉय द स्पोर्ट, यू लव्ह द गेम, यू कॅनॉट परफॉर्म वेल. त्यामुळे तुम्ही परफॉर्म करायला तुम्ही तो यू बी पॅशनेट, यू एन्जॉय इट. आणि तुमचा परफॉर्मन्स जसं वाढत जाईल तसं बाकी ग्लॅमर आणि पैसा वगैरे सगळं तुमच्या मागे येईल. ते यू डोंट हॅव टू अर्न दॅट. दॅट इज म्हणजे तो बोनस आहे. तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून न खेळता तुम्ही तुमच्या गेमकडे लक्ष ठेवून तो एन्जॉय केला की ते सगळं आपोआप येत राहील पाठी. ट्रुली सेड. एन्जॉय करा. एन्जॉय करणं हे खूप महत्वाचं आहे. खेळ आहे, खेळासारखा खेळा. ऍब्सोल्युटली. असं अल्टिमेटली इट्स अन एंटरटेनमेंट. म्हणजे कुठलाही स्पोर्ट, यू प्ले एनी स्पोर्ट, इट्स अन एंटरटेनमेंट. रिक्रिएशनसाठी असतं. सो अनलेस अँड अंटिल यू एन्जॉय दॅट रिक्रिएशन पार्ट, यू एन्जॉय दॅट एंटरटेनमेंट पार्ट, तुम्ही परफॉर्मन्स नाही होऊ शकत. अगदी खरं आहे. तुम्ही पाहताय रानाडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. शंतनू, इथे आलास वेळात वेळ काढून आम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्या. थँक्यू व्हेरी मच. असंच कदाचित परत एकदा आपण भेटत राहूयात. तर फ्रेंड्स, आज आपण भेटलो शंतनू सुगवेकर यांना. असंच भेटत राहूयात आठवड्यामध्ये. जाता जाता फक्त आत्ताचा जो पॅन्डेमिक काळ चालू आहे, यु नो, सो डोंट टेक इट लाईटली. जस्ट स्टे होम अँड स्टे सेफ. आणि आय डोंट नो, वी ऑल आर ब्लेस्ड इन दॅट वे की आपण आत्ता चांगले आहोत. पण तसेच राहा. हलगर्जीपणा करू नका. डोंट बी निग्लिजंट अबाउट. शुअर. काळजी घ्या असंच म्हणणं राहील आमचं. सगळे इथे आम्ही जे बसलोय त्यांच्या घरी राहा. घरी राहून हा कार्यक्रम पाहत राहा. बाहेर जायची गरज नाहीये. त्यामुळे आपण तुमच्याकरता ह्या गोष्टी घरापर्यंत पोहोचवतोय. बाहेर जाताना मास्क जरूर वापरा. मास्क आहे, सॅनिटायझर आहे, सोशल डिस्टन्सिंग आहे, सगळंच म्हणजे ते नॉर्म्स पाळायलाच पाहिजे. आणि एक म्हणजे आपल्यामध्ये ती भारतीय लोकांमध्ये सवय आहे, सेल्फ डिसिप्लिन फार कमी असते. पण आत्ताचा काळ तो नाही आहे. सो प्लीज सेल्फ डिसिप्लिन पाळा आणि या सगळ्या गोष्टी करत राहा. दॅट्स द ओनली थिंग विच विल कीप एव्हरीथिंग अवे फ्रॉम. अगदी खरं. जसं शंतन म्हणतो सेल्फ डिसिप्लिन, आपण म्हणतो त्यांनी काय होतं तर त्यांनीच होतं मित्रांनो. त्यामुळे त्याचीच काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच. पाहत राहा रानाडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. थँक्यू.